जास्त काही नाही, फक्त स्वतःला थोडंसं सुंदर वाटण्यासाठी हे सगळं. आणि सुरुवातीलाच अशा मी छान पोजेस दिलेले आहेत आणि मग नेहमीसारखाच माझा गोंधळ मी का करते आहे. बॅगमधून मेकअपचा पाऊच काढला आणि मग म्हणलं लॅपटॉप काढूयात, पण कशासाठी. अगं मी हे बाहेर काढलंच का असं झालं माझं. आणि म्हणलं आज तुम्हाला दाखवते माझ्या पाऊचमध्ये नक्की काय काय असतं. तर सगळ्यात आधी हे मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन आणि जे तुम्ही वापरता नाही वापरता पण माझ्याकडे ह्या 3 गोष्टी बेसिक आहेत, जे की काजळ, लिपस्टिक आणि लिप बाम. तर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तर माझ्या फेसवरती होणार होती, पण म्हणलं आधी फॅनची हवा थोडी फेसला लागू द्यावी, म्हणजे जरा फेस अजून तुकतुकीत दिसेल. तुम्ही पण त्यातलेच आहात का? कितीही पावसाळा असू दे नाही तर थंडी असू दे, फॅन पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मग सुरू करूयात आजच्या या छोट्याशा गेट रेडी विथ मीच्या व्हिडिओला. तर मग थोडंसं स्वतःला मोटिवेट करत थोडंसं मॉइश्चरायझर घेऊयात. थोडंसं म्हणता म्हणता मी जरा जास्तच मॉइश्चरायझर घेतलं. आणि हा माझ्या फेसला तेवढी गरज पण असते, कारण की ऑइली फेस आहे, तर तो लवकर पॅची पॅची होतो किंवा असं चिपचिपी वाटायला लागतो. तर मग त्यासाठी मी हे भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घेते फेसला. ओके बाई, आवर की किती वेळ झालं ते मॉइश्चरायझर लावते, तिकडे ट्रेन सुटेल, शॉपिंग राहील बाजूला. पण नाही, आम्हाला मॉइश्चरायझर नीट लावायचं आहे. पण एक गोष्ट मला बहुतेक ॲलर्जी झाली आहे किंवा काहीतरी चावलं आहे. इतकं विचित्र आहे ना, 4 ठिकाणी हे असे मार्क्स आलेले आहेत. त्यानंतर आता वेळ आहे माझ्या लिप केअरची. त्याआधी म्हटलं थोडंसं फेसला टाईम देऊयात, म्हणजे तो त्याचा सेटल होईल. हे लिप बाम लावत होते. आणि तुम्ही जर माझ्यासारखेच असाल तर तुमच्यासोबत हे असं नेहमी होतं का, व्हिडिओ चालू असताना असंच काहीतरी पांचट होतं. आणि ह्याच्यामध्ये मी लिपस्टिक लावतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं कट झालेला आहे, म्हणजे चालूच नाही केला आहे. आणि जे एक्स्ट्रा प्रोडक्ट होतं ना, ते मी माझ्या नाकावर ब्लश म्हणून यूज केलेलं आहे. तुम्ही असेच टॅलेंटेड आहात का माझ्यासारखे, नक्की सांगा. सनस्क्रीन न लावता मी ब्लश लावून घेतलं होतं आधी. ही जी सनस्क्रीन आहे ना, ती मी रिसेंटली 3-4 महिने झाले यूज करते आहे. पण मला असं वाटतं की मी ही सनस्क्रीन लावली ना की मला एक्स्ट्रा फाउंडेशन लावायची गरज पडत नाही, कारण की ह्याच्यामुळं फेसवरती एक असं म्हणतात ना शायनी आणि ग्लो येतो. आणि एक म्हणतात ना ब्लश लावायची पण गरज नाही पडत आपल्याला जास्त, त्या टाईपमध्ये आहे ही सनस्क्रीन. आणि तसंच म्हणलं आता एवढी जर लावलीच आहे तर गळ्याला का सोडायचं, घेऊयात म्हणलं गळ्याला पण चोपडून जरासं. काय माहिती किती वर्ष गळा शाबूत राहतो आहे. आता देवाने एवढे चांगले हात दिले आहेत, त्याला ते जे चावले तिथं पण लावून घेते. नंतर म्हणलं आता कायच लावलं पाहिजे, जरा इकडं आली आहे तर जरा टिकली लावून घेऊयात. कारण की हां, इतर वेळी घरी असते त्यावेळेस लावतेच, पण जरा इकडं आल्यावर लावलं की त्यांना असं वाटतं बाबा हां सुनबाई आपली चांगलीच आहे म्हणून सगळं लावती वगैरे. पण इट्स ओके, मी अशीही चांगलीच आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. अरे टिकली सरकली, नवरा पण जागेवर आला. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. मी तर क्यूट दिसत आहे. तुम्हाला जर हा नो मेकअप लुक आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मी माझं दुकान जे आहे मेकअपचं ते मी माझ्या बॅगेत भरते, नाही तर परत हे कुठंतरी भलतिकडंच जाईल. आणि अशा तऱ्हेने माझा फायनली लुक असा आहे. तर भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.